चला लेक्चर 8चा हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट अचानक मोबाईलची मेमरी कमी पडल्यामुळे अचानक बंद पडला, त्याच्यामुळे हा सेकंड पार्ट करावा लागतोय. ठीक आहे, चला. बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, अपना तर गाव फिर भी छोटा आहे. ठीक आहे, चला. पेंड्युलम प्रॉब्लेम याच्यामध्ये बघा थोडंसं पाहिलं होतं की हे दोन पेंड्युलम आहेत, एकाच पॉईंटला अटॅच केलेले आहेत. याची बॅक दोन्ही पेंड्युलमची लेंथ सेम आहे. पहिल्या पेंडुलमच्या बॉबचं मास आहे m1, चार्ज q1. दुसऱ्या पेंडुलमचं बॉबचं मास आहे m2, त्याच्यावरचा चार्ज q2 आहे. ठीक आहे, तर याच्यावरती बघा, समजा आता याला सेम चार्ज दिला किंवा डिफरंट चार्ज दिला. समजा सेम चार्ज दिला, कोणताही चार्ज देऊ शकतो आपण. दोन्हीला सेम चार्ज देऊ शकतो किंवा डिफरंट चार्ज देऊ शकतो. मेथड्स ऑफ चार्जिंगने पाहिलेत आपण त्या. ठीक आहे, समजा दोन्हीला सेम चार्ज दिला तर काय होईल, दोन्ही बघा काय होईल, फोर्स कुलॉम्ब फोर्स लागेल k q1 q2 बाय r स्क्वेअर एवढा फोर्स लागेल. बघा याच्यावरती f एवढा फोर्स राईट साइड लागेल, याच्यावरती लेफ्ट साइड लागेल. कारण काय, दोन्ही एकमेकांना रिपेल करतील. आपण लाईक चार्जेस घेतल्यामुळे. ठीक आहे, लाईक चार्जेस घेतले तर काय करतील, दोन्ही एकमेकांना रिपेल करतील. आणि याचा जे याच्यामध्ये एक टेन्शन टी प्रोड्यूस होईल या स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये जे टेन्शन आहे, टेन्शन टी प्रोड्यूस होईल. त्याच्यामध्ये बघा इथं मास m1 आहे, तर याचं वेट m1 ची डाऊनवर्ड ऍक्ट होईल. इथं मास m2 आहे, तर m2 ची इथे टेन्शन ऍक्ट होईल. आता बघा इथे m1 हे t1 होईल, इथं हे t2 होईल. ठीक आहे, टेन्शन वेगळं असू शकेल, कारण मास जर चेंज झालं तर हे टेन्शन पण चेंज होऊ शकेल. ठीक आहे, टेन्शन पण चेंज होऊ शकेल जर मास इथं डिफरंट असेल तर. पण चार्जेस डिफरंट असतील तरी काय फरक पडणार नाही, ठीक आहे, आपण बघितले कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात. एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, टेन्शन इन द स्ट्रिंग आणि वेट, हे तीन फोर्सेस ऍक्ट होतात. आता बघा याच्यामध्ये तीन केसेस तयार होतात. पहिली केस बघा, ज्यावेळेस m1 आणि m2 सेम असतील. m1 आणि m2 काय असतील, सेम. हे मास दोन्ही बॉबचं मास सेम असेल आणि दोन्ही वरचं चार्ज पण काय असेल, सेम असेल. दोन्ही वरचं चार्ज सेम, m1 m2 इक्वल टू m आहे समजा, आणि q1 q2 इक्वल टू q आहे. दोन्ही वरचं चार्ज सेम आहे आणि दोन्हीचं मास सेम आहे. त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस बघा हा जो अँगल आहे, हा अँगल कोणी या दोन्ही पेंडुलमने सेम व्हर्टिकल सोबत केलेला अँगल, म्हणजे हा अँगल. ठीक आहे, हा अँगल, ठीक आहे, हाईटला हा अल्फा आणि बीटा, हे दोन अँगल्स. तर या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये काय होतील, हे दोन्ही अँगल सेम होतील. m1 इक्वल टू m2 आहे बघा. मग काय होईल, फोर्स इकडे लागेल f, इकडे लागेल फोर्स f, खाली लागेल वेट mg, इकडे पण mg. बघा हे हॉरिझॉन्टल फोर्स सेम आहे, डाऊनवर्ड फोर्स सेम आहे, त्याच्यामुळे टेन्शन पण टी काय होईल, दोन्हीमध्ये सेम प्रोड्यूस होईल. इथं पण टेन्शन टी येईल, इथं पण टेन्शन टी येईल. दोन्हीमध्ये टेन्शनची व्हॅल्यू पण सेम असेल. ठीक आहे, ही एक केस झाली. समजा दुसऱ्या केसमध्ये चार्ज q1 इज नॉट इक्वल टू, चार्ज q1 इज इक्वल टू मास. आता दुसरी केस बघू. इफ q1 m1 इज नॉट, m1 इज इक्वल टू m2 आणि q1 इज नॉट इक्वल टू q2 असं समजा. गृहीत धरा की मास इक्वल आणि चार्ज इक्वल नाहीये. त्यावेळेस काय होईल, m1 g दोन्हीवर चार्ज सेम ऍक्ट होईल. पण चार्ज सेम ऍक्ट, दोन्हीवर मास, दोन्हीचा मास सेम आहे. पण जरी इथं चार्ज डिफरंट असला, दोन्हीचा मास सेम आहे, वेट दोन्हीचा सेम असेल, मग डाऊनवर्ड फोर्स काय असेल, वेटचा फोर्स सेम असेल, डाऊनवर्ड फोर्स. आणि हा जो फोर्स आहे कुलॉम्ब फोर्स, हा बघा बरं कशावर डिपेंड आहे, दोन्हीच्या प्रोडक्टवर डिपेंड आहे. q1 q2 च्या प्रोडक्टवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं चार्जेस सेम असले काय नसले काय, फोर्स काय होणार आहे, सेमच ऍक्ट होणार आहे दोन्हीवरती. बरोबर आहे. म्हणजे मग हा जो अँगल आहे अल्फा किंवा बीटा, हा अँगल कुणावर डिपेंड आहे, मासवर डिपेंड आहे, ना की चार्जच्या प्रोडक्टवर. चार्जवर डिपेंड आहे का, नाही. कशावर डिपेंड आहे, या मासवरती डिपेंड आहे. आता कळलं. हा, ओके. म्हणजे मग बघा इथं जसं होतं, इथं काय होतं, अल्फा इक्वल टू बीटा होतं, मास m1 इक्वल टू m2, q1 इक्वल टू q2 होतं. जर मास सेम असेल तर इथले दोन्ही हे अल्फा इक्वल टू काय असतात, बीटा, आणि त्याला आपण थिटा म्हणू शकतो. तसं इथं बघा, इथं सुद्धा काय होईल, इथं सुद्धा अल्फा इज इक्वल टू बीटा आणि त्याला आपण म्हणू शकतो थिटा. दोन्हीला हा दोन्ही अँगल काय होतील, इथं सेम होतील. दोन्ही अँगल सेम होतील कारण मास सेम आहे. चार्ज बघा, चार्ज जरी बदलला, इक्वल जरी नसले, अनइक्वल जरी असले, चार्जेस अनइक्वल जरी असले तरी सुद्धा हा फोर्स काय होणार आहे, सेम येणार आहे. दोन्हीवरती फोर्स सेम येणार आहे, कारण तो प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. कशाच्या, दोन्ही चार्जेसच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे.
एका चार्जच्या मॅग्निट्यूडशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? नाही. तर दोन्ही चार्जच्या प्रॉडक्टशी प्रोपोर्शनल आहे, प्रॉडक्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, फोर्सेस हॉरिझॉन्टल फोर्सेस सेम आहेत. मग अँगल डिपेंड कोणावर राहिला? मासवरती. मग ज्या बॉडीचं मास काय असेल, आता इथं बघा, इथं मासेस सेम दिलेले आहेत, मासेस सेम दिलेले आहेत, व्हर्टिकल फोर्स सेम झाला. त्याच्यामुळे इथं काय होईल, हे फोर्सेस हे दोन्ही स्ट्रिंग मध्ये टेन्शन पण सेम येईल. दोन्ही स्ट्रिंग मध्ये काय होईल, टेन्शन सुद्धा सेमच तयार होईल. ठीक आहे, लक्षात आले. डाऊनवर्ड फोर्स, हॉरिझॉन्टल फोर्स, व्हर्टिकल फोर्स सेम आहे, त्याच्यामुळे हा टेन्शनचा फोर्स पण या स्ट्रिंग मध्ये आणि या स्ट्रिंग मध्ये दोन्ही मध्ये सेम येईल. आता तिसरी केस, तिसऱ्या केसमध्ये काय होतं बघा. तिसऱ्या केसमध्ये m1 इज नॉट इक्वल टू m2 घेऊ. m1 इज नॉट इक्वल टू m2. पहिल्यांदा हे दोन लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. एवढं लिहून घ्या. मग अशी इथपर्यंत हे थर्ड केस पण झाली होती, पण अचानक व्हिडिओ बंद पडल्यामुळे परत घ्यावं लागते. चला, इफ आता काय होईल, इफ m1 इज नॉट इक्वल टू m2, समजा m1 इज ग्रेटर दॅन m2 असं गृहीत धरू, अँड q1 इज इक्वल टू q2 इज इक्वल टू q. से आपण चार्ज सेम आहे असं गृहीत धरू. चार्ज सेम धरला काय, गृहीत नाही धरला काय, काही फरक पडत नाही. देन व्हॉट अबाउट अल्फा आणि बीटा? काय होईल अल्फा आणि बीटा सोबत? काय, m1 मोठा आहे ना, m1 जी इकडे ऍक्ट होईल, इकडे काय होईल ऍक्ट, m2 जी ऍक्ट होईल इकडे खाली व्हर्टिकली डाऊनवर्ड वेट ऍक्ट होईल. इकडे फोर्स F एवढा ऍक्ट होईल, इकडे पण फोर्स F ऍक्ट होईल. इथं टेन्शन काहीतरी T प्रोड्यूस होईल, इथं टेन्शन काहीतरी T प्रोड्यूस होईल. ठीक आहे, ओके. इथं T1 म्हणून याला T2 म्हणू. ठीक आहे, टेन्शन वेगळं असेल. ओके. तर आता बघा, आता हा झाला अल्फा, हा झाला अल्फा अँगल, आणि हा झाला बीटा, अल्फा आणि बीटा. तर आता बघा, आता हे वेट डाऊनवर्ड, इकडला हॉरिझॉन्टल फोर्सेस सेम आहेत. आता हा जो वेटचा फोर्स आहे, हा वेटचा फोर्स काय जास्त, m1 ग्रेटर दॅन m2 आहे. वेटचा फोर्स हा m1 जी ग्रेटर दॅन m2 ची आहे. मग हा काय होईल, जास्त खाली ओढण्याचा प्रयत्न करेल. याला खाली ओढण्याचा प्रयत्नामध्ये काय होईल, हा जो अँगल आहे हा इकडल्यापेक्षा जास्त असं झुकलेला असेल. म्हणजे अल्फा काय होईल, अल्फा हा लेस असेल बीटापेक्षा. काय असेल, अल्फा विल बी स्मॉलर दॅन बीटा. अल्फा विल बी स्मॉलर दॅन बीटा. ज्या साईडचा मास लार्जर आहे त्या साईडचा अँगल काय होईल स्मॉलर येईल. त्या साईडचा अँगल स्मॉलर येईल. समजलं? तर हे होतं पेंडुलमच्या प्रॉब्लेमसाठी लागणार बेसिक. ठीक है, समझ लो. ओके, बहुत अच्छे से समझ में आया है. आ गया होगा, नहीं होगा तो क्या करोगे तुम? फिर से वीडियो देखोगी, फिर से देखोगे. चला पॉज द वीडियो अँड नोट इट डाऊन. लिहिलं? चला मी पॉज करून एक प्रॉब्लेम लिहितो मस्त पैकी. ओके, चला एक खूपच जबरदस्त प्रॉब्लेम मी बोर्डवर लिहिला आहे. प्रॉब्लेम बघूनच तुम्हाला घाम फुटलेला असेल. हा 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 हा, बरोबर आहे. चला बघा, 2 identical balls having a density rho and are suspended from a common point by 2 insulating strings of equal length. काय म्हणते बघा, 2 identical balls each having density rho are suspended from a common point by 2 insulating strings. दोन स्ट्रिंग्स आहेत, अशा दोन स्ट्रिंग्स आहेत. ठीक आहे, असे दोन बॉब्स आहेत. याची लेंथ L आहे, याची लेंथ L आहे. याचं मास M आहे, याचं मास M आहे. याच्यावरती चार्ज Q आहे, तर याच्यावरती पण चार्ज Qच आहे. ठीक आहे. बोथ द बॉल्स हॅव इक्वल मास अँड चार्ज. इन इक्विलिब्रियम ईच स्ट्रिंग मेक्स अन अँगल थीटा. ज्यावेळेस इक्विलिब्रियम होतो त्यावेळेस दोन्ही स्ट्रिंग्स वर्टिकल सोबत किती अँगल करतात, थीटा एवढा अँगल करतात असं दिले. ठीक आहे. आता काय म्हणते, हे कुठं होतं, हे एअर मध्ये होतं समजा. आता नाव बोथ द बॉल्स आर इमर्स्ड इन अ लिक्विड. आता काय केलं, लिक्विड मध्ये टाकले यांना. ही सिस्टम काय केली, लिक्विड मध्ये टाकली. ॲज अ रिझल्ट
द अँगल थिटा डज नॉट चेंज, तरी सुद्धा अँगल चेंज झाला नाही. ठीक आहे, तरी सुद्धा अँगल काय झाला, थिटाच राहिला. अगोदर पण काय होता, एअर मध्ये थिटाच होता आणि लिक्विड मध्ये टाकल्यानंतर सुद्धा अँगल थिटाच राहिला. द डेन्सिटी ऑफ लिक्विड इज सिग्मा, डेन्सिटी किती दिली लिक्विडची, सिग्मा दिली, सिग्मा. आणि बॉबची डेन्सिटी दिली रो. ठीक आहे, बॉबची डेन्सिटी काय दिली, बॉलची डेन्सिटी रो दिली आणि लिक्विडची डेन्सिटी सिग्मा दिली. तो विचारलं काय, फाइंड द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द लिक्विड. फाइंड द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द लिक्विड. आपल्याला काय करायचंय, लिक्विडचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, इझी आहे क्वेश्चन, एकदम इझी आहे. बघा मस्त आहे. पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे, काय काय माहिती पाहिजे, पहिल्यांदा माहिती पाहिजे की डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कशाला म्हणायचं, माहिती आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, मोडतो प्रॉब्लेम. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू, हा काय असतो, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अपॉन परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के is equal to relative permittivity is equal to permittivity of medium upon permittivity of free space epsilon naught, which is equal to force in air or vacuum divided by force in medium. ह्याला म्हणायचं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, हे आपल्याला हे पेंड्युलमचं सगळं माहिती पाहिजे. आता जे शिकवलं थोडा वेळ पूर्वी ते सगळं पेंड्युलमची तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. इथं मास सेम दिलाय, चार्ज सेम दिलाय, अँगल पण सेम आहे असं सांगितलंय. तरी प्रॉब्लेम मध्येच सांगितलं त्यांनी, आपल्याला काही टेन्शन ठेवलंच नाही. मग अशी जसे आपण फोर्सेस काढले होते, कोणते कोणते, टेन्शनचा, वेटचा आणि कुलॉम्स फोर्स, हे तीन फोर्सेस काय होतात या बॉल्स वरती ऍक्ट होतात. बरोबर आहे. आता बघा ही सिस्टम ज्यावेळेस एअर मध्ये असते, ठीक आहे, इन एअर म्हणू आपण, इन एअर काय होईल, एअर मध्ये. आता बघा या सिस्टमला मी इथं काढतो डबल एकदा एअर साठी, त्याला आपण लिक्विड साठी घेऊन टाकू. त्याला याचं मास एम आहे, याचं मास एम आहे, हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. छी 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 छी, घाण घाण, खूपच छोटी झाली. मोठी फिगर काढू, आपल्याला कंपाऊंड दाखवायचे मध्ये. हा अँगल थीटा आहे, हा अँगल पण थीटा आहे. ठीक आहे, दोन्ही अँगल्स कसे आहेत, थीटा थीटा. आता बघा याच्यामध्ये टेन्शन काय होईल मग, टी. याच्यामध्ये टेन्शन टी का, कारण याचं मास एम आहे, याचं मास एम आहे, चार्ज क्यू आहे, याच्यावरचा पण चार्ज क्यूच आहे. ठीक आहे, याचं वेट एम जी डाऊनवर्ड ऍक्ट होते, याचं पण वेट एम जी डाऊनवर्ड ऍक्ट होते. मास सेम आहे, अँगल सेम आहे. ठीक आहे, मास सेम, अँगल सेम, मास सेम आहेत म्हणून अँगल सेम राहिला. आता बघा, आता इथं टेन्शन, आता एकाला सॉल्व्ह करू. आणि आता इकडं काय होईल, इकडं फोर्स एफ लागेल आणि इकडं फोर्स एफ लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे काय, मास एम, चार्ज क्यू. आता बघा याला कुठल्याही एका बाजूला कन्सिडर करा. आता इक्विलिब्रियम कंडिशनला एअर मध्ये ज्यावेळेस इक्विलिब्रियम येईल, ऍट इक्विलिब्रियम काय होईल, इथपर्यंत समजलं, हे फिगर काढलेली कळली, क्लिअर आहे सगळं. ठीक आहे, काय केलं त्यांनी सांगितलं प्रॉब्लेम मध्ये, तेच आपण फिगर मध्ये दाखवलं. हे टेन्शन टी दाखवलं, फोर्स दाखवला, वेट दाखवलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. ठीक आहे, एफ इकडं, कारण काय, दोन्हीवरचा चार्ज सेम आहे म्हणजे लाईक चार्जेस रिपेल इच अदर, लाईक चार्जेस रिपेल इच अदर. आता ऍट इक्विलिब्रियमला काय होईल, इक्विलिब्रियमला एक बॉब कन्सिडर करा, एकच बॉब कन्सिडर करा, कारण टेन्शन टी इकडे सेम आहे, इकडे सेम आहे, एफ इकडे सेम आहे, इकडे सेम आहे, वेट इकडे सेम आहे, इकडे सेम आहे. कुठेतरी एक सिस्टम कन्सिडर करा. ठीक आहे, आपण काय करू, याला रिझॉल्व्ह करू, याला काय करू, रिझॉल्व्ह करू. बघा हा अँगल थीटा म्हणजे हा अँगल थीटा झेड, इथं काय होईल अल्टरनेट अँगल, हा अँगल काय होईल थीटा, म्हणजे हा कंपोनंट काय झाला टी कॉस थीटा, आणि इकडे कंपोनंट काय येईल हा टी साइन थीटा. म्हणजे काय होईल ऍट इक्विलिब्रियम
टी साइन थिटा इज इक्वल टू एफ, टी साइन थिटा इज इक्वल टू एफ आणि टी कॉस थिटा इक्वल टू एम जी, टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. आता ह्या दोन्हीची जर आपण याला 1 म्हणा याला 2 म्हणा, या दोन्हीची जर डिव्हिजन केली तर काय होईल, टी टी कॅन्सल होईल, साइन थिटा बाय कॉस थिटा, इट विल बिकम टॅन थिटा आणि एफ अपॉन एम जी. हे झालं इक्वेशन नंबर, याला आपण 3 म्हणू. ठीक आहे, हे कशासाठी झालं, एअरसाठी झालं. आता सेम सिच्युएशन आपल्याला कशामध्ये दाखवायचे, याच्यामध्ये लिक्विडमध्ये दाखवायचे. ठीक आहे, हीच सिस्टम समजा लिक्विडमध्ये दाखवली. इन लिक्विड आता लिक्विडमध्ये म्हणल्यानंतर काय होईल, फोर्स चेंज होईल. फोर्स काय होईल, चेंज होईल. बघा, फोर्स इन एअर, आता फोर्स इन मीडियम म्हणजे मीडियम काय, लिक्विड आहे. ठीक आहे, फोर्स काय होतो, चेंज होतो. बाकी सगळं सेम राहील, फोर्स फक्त चेंज होईल. याला एफ आपण काय म्हणू, एफ लिक्विड म्हणू, एफ लिक्विड. ठीक आहे, एफ लिक्विड. इकडे पण काय लागेल, एफ लिक्विड, एफ लिक्विड. हे एम जी इकडे सेम आहे, एम जी इकडे पण सेम आहे. हे टेन्शन इकडे पण सेम आहे. टेन्शनचा कंपोनंट वर काय इथं पण टेन्शनचा कंपोनंट वर येईल, अँगल थिटा, टी कॉस थिटा. इकडं हा कंपोनंट आला टी साइन थिटा. आता लिक्विड मध्ये काय होतं, आता हे लिक्विड मध्ये सगळं, हे सगळं कशामध्ये, लिक्विड मध्ये. ठीक आहे, आता लिक्विड मध्ये आहे म्हणजे काय होतं बघा, कुठली वस्तू ज्यावेळेस आपण पाण्यात बुडवतो त्यावेळेस आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलनुसार काय होतं, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल काय सांगते की कुठलीही वस्तू जर पाण्यात बुडवली तर त्या वस्तूची जेवढी व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, वस्तू जेवढी व्हॉल्यूम आहे त्या वस्तूच्या व्हॉल्यूम एवढा लिक्विड काय होतं ते बाजूला जाते. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, त्या व्हॉल्यूममुळे ते लिक्विड जे असतं ते काय होतं, त्या वस्तूवरती अपवर्ड एक फोर्स लावतो. त्याला म्हणतात बिओयन्सी किंवा बिओयंट फोर्स किंवा अपथ्रस्ट. काय म्हणतात, अपथ्रस्ट. ठीक आहे, अपथ्रस्ट म्हणजे समजा अपथ्रस्ट थोडंसं सेपरेट सांगतो मी. अपथ्रस्ट और बिओयंट फोर्स किंवा याला बिओयन्सी म्हणतात. ठीक आहे, आपण यू न दाखवू याला, यू अपथ्रस्टला यू इज इक्वल टू असतो, यूचा फॉर्म्युला आहे. समजा हे लिक्विड आहे, ठीक आहे, याच्यामध्ये एक गोळा आहे, याच्यामध्ये एक समजा दोरीने काय केले, दोरीने आपला पेंडुलम लटकवला आहे. ठीक आहे, हा पेंडुलम आहे आपला. ठीक आहे, लिक्विड मध्ये तर काय होतं, याच्यावरती काय होतं, याचं वेट जे आहे हे वेट डाऊनवर्ड ऍक्ट होतं, पण याच्यावरती काय होतो, अपवर्ड डायरेक्शनला लिक्विड काय करतं, अपवर्ड डायरेक्शनला असा फोर्स लावतो, अपवर्ड डायरेक्शनला असा थ्रस्ट लावतो, अपथ्रस्ट, वर ढकलतं त्याला. बघा तुम्ही कधी एखादी वस्तू काय करायची, पाण्यात टाकायची आणि पाण्यात टाकून ती पाण्यातल्या पाण्यात आत उचलायची, ती काय होते, हलकी लागते. आणि तीच वस्तू जर तुम्ही पाण्याच्या बाहेर काढली आणि मग वर उचलली तर जड लागते. ठीक आहे, कशामुळे होतं असं, कारण पाण्यामध्ये खालून त्या वस्तूला बियॉन्ड फोर्स अप्लाय होत असतो. कोण करतं अप्लाय, लिक्विड अप्लाय करतं अपवर्ड, त्याच्यामुळे आपल्याला वर उचलायला फोर्स कमी लागतो. पण पाण्याच्या बाहेर काढल्यास एअर काय करते, एअर कमी बियॉन्ड फोर्स अप्लाय करते, एअर पण अप्लाय करते पण कमी करते. ठीक आहे, मग यू काय होईल, यूचा फॉर्म्युला असतो व्ही इंटू, आता इथं सिग्मा म्हणतो मी, सिग्मा इंटू जी. आता व्ही काय, सिग्मा काय, जी काय, वेअर व्ही इज व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स्ड, आहे, तुम्ही सेपरेट लिहून घ्या, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इमर्स्ड. सिग्मा काय, सिग्मा डेन्सिटी ऑफ लिक्विड, बघा ह्याची डेन्सिटी सिग्मा, आणि व्हॉल्यूम कशाची, व्हॉल्यूम सॉलिडचा व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम व्ही, आणि डेन्सिटी कोणाची, लिक्विडची. इथे कन्फ्युज होते. ठीक आहे, तर डेन्सिटी काय, सिग्मा काय, डेन्सिटी ऑफ लिक्विड, डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, अँड व्हॉट इज जी, जी इज acceleration due to gravity. सगळ्यांना माहिती आहे, बरं, acceleration due to gravity, किती असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ओके. तर ते फक्त अपथ्रस्टचा फोर्स काय होणार, फक्त जास्त लागणार. कशामध्ये, ज्यावेळेस आपण लिक्विड मध्ये बुडवले त्यावेळेस. म्हणजे इथं काय झाला, इथं हा अपथ्रस्ट एक जास्त लागला.
बाकी सगळं सेम राहिलं, म्हणजे इन लिक्विड काय होईल, इन लिक्विड ऍट इक्विलिब्रियम काय होतं बघा इथे काय होतं, टी साइन थिटा इक्वल टू एफ होतो वरती, इथे काय होईल फक्त एफ लिक्विड होईल, टी साइन थिटा इज इक्वल टू एफ लिक्विड, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आणि इथे काय होईल, टी कॉस थिटा प्लस अजून एक काय लागला, अपथ्रस्ट लागला, प्लस यू इज इक्वल टू mg, कारण टेन्शनचा अपवर्ड कंपोनंट तर mg ला वर उचलेलच, म्हणजे या बॉब वरती अपवर्ड ऍक्ट होईलच, पण लिक्विड काय करेल, लिक्विड एक अपथ्रस्ट पण लावेल याच्यावरती. ठीक आहे, हा तो झाला अपथ्रस्ट यू. मग काय होईल आता इथं बघा, इथं टी कॉस थिटा किती येईल, टी कॉस थिटा आलं मग mg मायनस यू, टी कॉस थिटा इज mg मायनस यू, याला इक्वेशन नंबर 5 म्हणलं. आता 4 भागिले 5 करा, 4 डिवाइडेड बाय 5. चला हे लिहून घ्या, अपथ्रस्ट लिहून घ्या, समजलं अपथ्रस्ट. ओके, क्लिअर आहे, मस्त, एकदम मस्त. नंबर 1 कळाले, हा आता कळालं. अपथ्रस्ट माहितच नव्हतं ना, माहित होतं सगळ्यांना, माहित होतं अपथ्रस्ट लागतो, पण त्याचा फॉर्म्युला माहित नव्हता. ठीक आहे, मी फक्त फॉर्म्युला सांगितलं आता इथं, कारण सगळ्यांनी अपथ्रस्ट एक्सपिरियन्स केलेला आहे. आता बघा 4 डिवाइड बाय 5 केल्यानंतर काय होईल, टी साइन थिटा टी अपॉन टी कॉस थिटा, टी कॅन्सल, साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा. लिहितो वाटलं तुम्ही, 4 डिवाइडेड बाय 5 काय होईल, टॅन थिटा, टी कॅन्सल होईल, टी कॅन्सल, साइन बाय कॉस टॅन थिटा, आणि इकडे एफ लिक्विड अपॉन mg मायनस यू, एफ लिक्विड अपॉन mg मायनस यू, एफ लिक्विड अपॉन mg मायनस यू. आता यूचा फॉर्म्युला लिहिला होता मी आता तिथं, यू इज इक्वल टू काय असतं, व्ही इंटू सिग्मा इंटू जी. ठीक आहे, यूचा फॉर्म्युला होता, आपल्याला सिग्मा दिलेली आहे, काय दिली सिग्मा काय दिले, सिग्मा इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, आता बघा याला म्हणू इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 3 आणि 6 बघा, टॅन थिटा. ठीक आहे, इक्वेट करा, मग काय होईल, फ्रॉम 3 and 6, फ्रॉम 3 and 6 काय झालं, एफ अपॉन mg इज इक्वल टू एफ लिक्विड अपॉन mg मायनस यू. आता एफ कशामधला आहे, एअर मधला आहे, फॉर एनी एअर होतं. ठीक आहे, एफ काय इथं काहीच नाही, म्हणजे एअर आहे, ऍक्च्युअली काहीच नाही, म्हणजे इथं काय एअर आहे, एफ एअर, ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे, चला कळलं. आता बघा आपल्याला काय विचारले, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट विचारला होता, म्हणजेच रिलेटिव्ह परमिटिव्ह विचारली होती, म्हणजे स्पेसिफिक इंडक्टिव्ह कॅपॅसिटी विचारली होती. एफ एअर अपॉन एफ मिडियम, म्हणजे एफ एअर आहे, एफ मिडियम लिक्विड आहे, इकडे घ्या, म्हणजे तेच काय होईल आपला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, म्हणजे आपल्याला हा रेशो काढायचा होता. ठीक आहे, एफ एअर अपॉन एफ लिक्विड, इथं काय होईल मग, हे mg अपॉन mg मायनस यू. आता बघा अजून एक फॉर्म्युला सिंपल, मास इज इक्वल टू काय असतो, डेन्सिटी इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी काय असते, डेन्सिटी दिली आपल्याला रो दिली, बरोबर आहे. या बॉबची डेन्सिटी काय दिली होती, या बॉबची डेन्सिटी रो दिलेली आहे, बरोबर आहे. मग डेन्सिटीच्या फॉर्म मध्ये मासला लिहिलं, हे मासला लिहिलं, डेन्सिटी रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. हेन्स याच्यावरून काय, याच्यावरून येतं मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बरोबर आहे. म्हणजे एमच्या ठिकाणी काय ठेवता येईल, रो व्ही ठेवता येईल, आणि एफ एअर अपॉन एफ लिक्विड म्हणजे काय झाला, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आला, बरोबर आहे. आणि एमच्या ठिकाणी काय लिहिलं, हे रो व्ही अपॉन हे जी जसं तसं, आणि इथं एमच्या ठिकाणी रो व्ही इंटू जी मायनस यू काय हो, व्ही इंटू सिग्मा इंटू जी, व्ही इंटू सिग्मा इंटू जी, झाला प्रॉब्लेमच. ठीक आहे, इथून बघा व्ही कॉमन काढा, व्ही जी कॉमन काढा, काय रो इंटू व्ही इंटू जी डिवायडेड बाय व्ही जी कॉमन निघालं, व्ही इंटू जी कॉमन, इथे काय राहिलं रो, इथे काय राहिलं सिग्मा मायनस सिग्मा,
VG कॅन्सल, K इज इक्वल टू काय आलं, K इज इक्वल टू रो अपॉन रो मायनस सिग्मा. दिस इज व्हॅल्यू ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, रो अपॉन रो मायनस सिग्मा. आता न्यूमरिकल मध्ये हा शॉर्टकट आहे, हा शॉर्टकट आहे, ह्याला रिझल्ट म्हणून लक्षात ठेवा, याला काय करा, रिझल्ट म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रॉब्लेमला लक्षात येईल. जर पेंडुलमची दोन पेंडुलमची सिस्टम एअरमध्ये आणि तेच पेंडुलम सिस्टम जर लिक्विडमध्ये ठेवली, थिटा सेम असेल, ठीक आहे, थिटा सेम असेल कुठल्या मीडियममध्ये, कुठल्या लिक्विडमध्ये ठेवली, तर ही बॉब रो काय, बॉबची डेन्सिटी, सिग्मा काय, त्या लिक्विडची डेन्सिटी. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज इक्वल टू रो अपॉन रो मायनस सिग्मा. सो दिस इज ऑल अबाउट पेंड्युलम. ठीक आहे, पेंड्युलमचा प्रॉब्लेम असा येऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण आला. समजलं नसेल तर एकदा रिवाइंड करा, रिवाइंड द व्हिडिओ अँड प्ले इट अगेन अँड वॉच टिल यू क्लिअरली अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. ठीक आहे, जोपर्यंत क्लिअर समजत नाही तोपर्यंत बघा. समजलं? ओके, तर इथं हे मी लेक्चर स्टॉप करतो, आठवं लेक्चर इथं संपवतो. पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, चला या लेक्चरमध्ये एवढंच. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.